दिया झाटे. ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात पाणीच पाणी, कोट्यावधींचे सिटी पार्क पाण्यात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात 16.50 मीटर ही इशारा पातळी आहे, तर 17.50 मीटर ही धोका पातळी आहे. त्यामुळे नदीकाठच्या शाळांना बंद ठेवण्याचा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला होता, तर तशी घोषणाही नदीकिनारी केली जात आहे. कल्याण तालुक्यात मुसळधारीचा हाहाकार, 150 ते 200 कुटुंबांचं करण्यात आलं स्थलांतर. गेल्या काही 4-5 दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील भातसा, उल्हास, काळू आणि बारवी या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून यामुळे कल्याण नगर रस्त्यावर रायते पुलावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झालाय. रायता आपटी, रायता मानिवली, रायते बदलापूर, मानिवली, मोईली, मोहने हे अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत रायते पिंपळोली यांच्याद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुरबाडमध्ये 4-5 दिवस मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. आतापर्यंत तालुक्यात 2261 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या पडत असलेला पाऊस शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या दिवसात 228 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख नद्या दुथडी पाण्याने तुडुंब भरून वाहू लागलेत. तर नमस्कार, मी भूषण मेरकुटे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ठाणे जीवनदीप वार्ता या युट्यूब चॅनलवर. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत पोळी गावचे पोलीस पाटील जगन बुटेरे. तर काय सांगाल आजचा वातावरण आहे? पहिल्यापेक्षा 10 दिवस आधी जे पूर आला होता त्याच्यापेक्षा आताचा पाऊस जास्त आहे आणि पावसाचा जोर पण जास्त आहे. सर्व कामवाले सर्व घरीच आहेत, सर्व टोटल. तर कधीपासून तुम्ही आलात आणि पाण्याचा वेग कधीपासून वाढलेलाच आहे? मी साधारणतः 1-1.5 तास झाला आलेलो आहे इथे, पण पाण्याचा वेग रात्रीपासून जोरदार पाऊस आहे. जोरदार. आणि कसं काय शेती वगैरे काम काय चालू आहे? भात शेती सर्वांचे झालेले आहेत, पण आता पुराच्या पाण्यामध्ये सर्व वाहून जाते. तर साधारणपणे शेतीचं सुद्धा या पावसामध्ये नुकसान होत आहे असे ते सांगत आहेत. तर काय सांगाल? साधारणतः पूर्ण दिवसभर तर खाली होणार नाही पूल, आणि सर्व कामवाल्यांच्या घरीच आहेत टोटल. असेल ते या पूल बुडल्यामुळे पूर्ण रस्ता बंद झालेले आहेत. इकडून जाणारा रस्ता हा बदलापूर ठिकाणी जात असतो आणि या ठिकाणी कामावर जाणाऱ्या लोकांचा पूर्णपणे जाण्याचा मार्ग हा बंद झालेला आहे. धन्यवाद. कामधंदा वगैरे बंद आहे, त्याबद्दल काय सांगाल? कामं म्हणजे आता लोकांना कामावर जायला वगैरे खूप पाणी झाल्यानंतर कामावर लोक जात नाही आणि रोडवरती पाणी खूप आलेलं आहे. साहेब, तर काय सांगाल आपल्या या ठिकाणी? आज ह्या ठिकाणी भरपूर पाऊस पडल्यामुळं ह्या ब्रिज वरून पाणी भरपूर जाते आणि लोकांच्या गाड्या तिकडे काही इकडे काही थांबलेल्या आहेत. आणि तसेच शेतीची कामे वगैरे एकदम खूप म्हणजे रखडलेली आहेत. लोक एकदम आता इथे खूप लोक जमलेले आहेत, कारण पूर किती आलाय, पाणी किती आलाय. आणि मी आणि माझ्या गावातील सर्व सहकाऱ्यांनी या बाजूला जे पण गाड्या वगैरे आम्ही रोखून ठेवलेल्या आहेत ते बा जाऊ नये, धोक्याची पातळी ओलांडू नये कोणी, यासाठी इथे आम्ही थांबलेलो आहेत. आता परत पोलीस यंत्रणा अजून कोण आलेलं नाही तिथं, परंतु मी एक गावचा माजी सरपंच म्हणून या ठिकाणी लोकांना घेऊन आलेलो आहे. त्या लोक कशी कोणी पुरात वाहून जातंय, काय होतंय, तरी पण त्यांना आम्ही थांबून ठेवले. तेव्हा सध्या पूर कमी झाल्यानंतर, पाऊस पाणी कमी झाल्यानंतर तुम्ही गाड्या वगैरे घेऊन जा. तर काय सांगाल, केव्हा हा पूल बांधण्यात आला? हा पूल मंत्री शाबीरभाई शेख होते, कामगार मंत्री, त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झाली, असं माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्ष झाली असतील. चालेल, धन्यवाद. आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.